नवग्रह मायनॉरिटी कोऑपरेटिव्ह सोसायटीला 27,96,000चा नफा. 9वा वर्धापन दिन व वार्षिक सभा उत्साहात. शमनेवाडी येथील नवग्रह मायनॉरिटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 9वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 18 रोजी गुंधर नंदी कार्यालयाच्या सभागृहात अध्यक्ष भारतकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब खोत आणि सीए अजित अकोळे उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालक पुष्पदंत जनाज यांनी स्वागत केले तर भाऊसाहेब खोत यांनी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या ग्रामीण भागातील वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व म्हैसूर पगडी देऊन सन्मान करण्यात आला. 10वी व 12वी परीक्षेत तसेच विविध उच्च शिक्षणात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्रुतिका भाऊ खोत हिने LMM परीक्षेत विद्यापीठात 3रा क्रमांक मिळवून राज्यपालांच्या हस्ते गौरव मिळवल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. अहवाल सादर करताना अध्यक्ष भारतकुमार खोत यांनी सांगितले की संस्थेचे 754 सभासद असून शेअर भांडवल 16,35,000 इतके आहे. ठेवी 14 कोटी 98 लाख, निधी 1 कोटी 11 लाख, गुंतवणूक 6 कोटी 25 लाख तर कर्ज वितरण 8 कोटी 89 लाख रुपये इतके आहे. संस्थेला आर्थिक वर्षात 27,96,000 रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 12% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RTGS, NEFT व IMPS सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खडकलाट शाखा प्रगतीपथावर असून नूतन इमारत व नवीन शाखेस मान्यता देण्यात आली. व्यवस्थापक पूजा हेब्बाळे यांनी ताळेबंद व नफा तोटा पत्रक सादर केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्धमान शिरगन्नावर यांनी केले व आभार मानले. विशाल क्रांती वृत्तसेवा, शमनेवाडी.